राजगडावर जायचंय. शिवाजी महाराजांची पावलं जळ झाली, कारण इथं जर वेळ घातला तर पुढची सगळी सूत्र बिघडतील. हा बाप 9 वर्षाच्या लेकराच्या गुडघ्यावरती बसला, शंभूराजांच्या खांद्याला धरलं, केसावरून हात फिरवला, गालावरून हात फिरवला. शंभू बाळा, तुम्ही फार केलं आमच्यासाठी. तुमच्या आबासाहेबांनी तुम्हाला काही मागितलं तर द्याल का हो? मध्ये संभाजीराजे बोलले, आबासाहेब, आम्ही तुमच्यासाठी आमची गर्दन कापून तुमच्या चरणावरती ठेवू. आबासाहेब, फक्त मागून बघा. अरे कर्कतूनच मिठी मारली संभाजीराजांना शिवाजी महाराजांनी. बस, पाठीवरती ताप टाकली. बास लेकरा, आम्हाला काय नाही हवंय. फक्त आमचं एवढं आहे का की आम्ही काही कारणास्तव औरंगजेबाला शंका येईल म्हणून आम्ही पुढे जातोय. तुम्ही फक्त पाठीमागून राजगडावरती यायचं. काही दिवसांनी हे केशव प्रेमल काका तुम्हाला गडावरती सही सुखरूप परत बरोबर आणतील. थांबसांना शंभू बाळा इथं काय वाटलं सर म्हणजे शंभू राजांना? तुम्ही सुद्धा तुमचं लेकरू कधी ते लई नाही, पुण्याला सोडून या आणि घरी या माघारी इकडे कराडमध्ये तुमच्या. तेच तुम्हाला कळेल काय यातना होतात ते बाप लेकाची चाटाचूट होत असताना. आणि त्यावेळेस माझ्या संभाजी राजांना पण पानावर झालं.